बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं चित्र आहे। जाधव समर्थकांनी निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्यानंतर जोरदार राडा झाला। राणे यांचा ताफा भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोरून जात असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। या राड्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आता निलेश राणे यांच्या सभेपूर्वीच वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरच हा सगळा प्रकार घडलाय। गुहागरमध्ये निलेश राणे यांच्या विरोधात आपण पाहतोय जाधव समर्थक आक्रमक। गुहागरमधली ही दृश्य आहेत। ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये हा जोरदार राडा झाल्याचं कळतंय। जाधव समर्थकांनी निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक केलेली आहे आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्याचं देखील चित्र आपण पाहतो। यावर भास्कर जाधव यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूया। त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली, जाणीवपूर्वक उचकवण्याचा प्रयत्न केला, हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली। आमच्याकडून देखील दगडफेक झाली, परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली। लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या। तुम्ही त्यांना मिरवणूक काढू दिलीत कशी? तुम्ही रस्त्याने त्यांना चालू लावू दिलं कसं? वास्तविक ठरलं असं होतं की ते स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार। हा जाण्याचा मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक हे चिपळूणची अशांतता बिघडवण्याचं काम हे राणेंकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता। आमदार वैभव नाईक सध्या आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैभवजी, आपण पाहतोय गुहागरमधला हा सगळा प्रकार तुमच्या समोर आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर निलेश राणे आणि भाजपने पूर्वनियोजित असा हा हल्ला भास्कर जाधवांना करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये सभा घेताना चिपळूण किंवा गुहागरचे लोक त्यांनी जमवले पाहिजेत, त्यांचे तिथले भाजप कार्यकर्ते किंवा त्यांच्या समोरच त्यांनी जमवले पाहिजेत। परंतु असं न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सकाळपासून जवळजवळ 400 ते 500 गाड्या घेऊन ते गुहागरला गेलेत आणि त्यांनी खरं तर ह्या गाड्या कशासाठी नेल्या होत्या? या पोलिसांनी खरं तर चेकपोस्टवर चेक केल्या पाहिजे। त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पोलिसांचे आणि त्या या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे। आता भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये सभा घेताना भास्कर जाधवांनी कणकवलीत सभा घेतली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा घेतल्या, ते काय त्यांच्या तिकडचे लोक आणलेले आहेत। तर आमच्या जिल्हावासियांच्या समोर ते बोलले, तसं त्यांनी तिथल्या लोकांसमोर बोललं पाहिजे होतं, आपली भूमिका सांगितली पाहिजे। असं न करता इथनं लोक घेऊन त्यांनी तो पूर्वी असा राडा करण्याचाच प्रयत्न केला आणि त्याला भाजप असलेल्या गृह खात्याची पूर्णपणे साथ आहे। पण वैभवजी, हा यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो की भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरच हा सगळा प्रकार घडलाय आणि राणे यांच्या गाडीवर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचं कळतंय, त्याची तशी दृश्य देखील आपण पाहतोय। नाही, आपण हे सगळं बघितलं असणार की भास्कर जाधवांना खरं तर भास्कर जाधव रस्त्यावर असून देत किंवा विधानसभेत होते, सरकारची लक्तरं बांधतायत, सत्य ते बोलतायत, सगळी आकडेवारी सांगतायत, त्यामुळे त्यांना कुठे फिरवण्यासाठी हा नव्हता आणि निलेश राणे यांना 8 दिवसात जाहीर केलं त्यांना वैभवजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद।